सरकार स्थापन झाल्यापासून तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा या सतत रंगत होत्या। आता अर्थसंकल्पीय निधी वाटपात सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीचं शिंदेंच्या शिवसेनेवर वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे आणि नगरविकास खात्यातील तब्बल 10,000 कोटींची कपात झाल्यानं शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। एक आहेत देवा भाऊ, दुसरे एकनाथ भाई आणि तिसरे अजितदादा। महायुतीमधील या तिघा भावंडांमध्ये सारं काही आलबेल नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि याला निमित्त ठरलाय निधी वाटपाचा मुद्दा। अर्थसंकल्पामध्ये सर्वात कमी निधी मिळाल्यानं शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं बोललं जात आहे। भाजप 132 आमदार, 89,128 कोटी निधी, राष्ट्रवादी 41 आमदार, 56,563 कोटी निधी, शिवसेना 60 आमदार, 41,606 कोटी निधी। कमी मिळाला, उद्या मिळूच नाही ही परिस्थिती येईल। त्यामुळं परिस्थितीनुसार ॲडजस्ट करून घ्यावं लागेल। मिळालं तरी घ्यावं लागेल, नाही मिळालं तरी घ्यावं लागेल। ही परिस्थिती जर आली, ती आणली गेली, याला जबाबदारी एकनाथजी शिंदेच आहेत। ते लाडकी बहीण आणली, अमुक योजना आणल्या, तमुक योजना आणल्या, त्यांना वाटलं की मीच मुख्यमंत्री होणार। ह्या पायावर धोंडा पाडून आणि निधी खात्याला कमी दिला म्हणून दादावर त्यांनी राग काढू नये। आम्ही मुळात शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करतो आणि शिंदे साहेबांच्या आदेशाच्या बाहेर एक पाऊलही आम्ही टाकत नाहीत। नाराजगी जर आमची असते तर आम्ही ते शिंदे साहेबांसमोर व्यक्त करू, शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय घेत असतात। म्हणून महायुतीमध्ये आतापर्यंत तरी कोणत्याही प्रकारचा बेबनाव नाही आणि जर असं जर काही घटना जर घडल्या तर त्याचा निश्चित दखल घेतली जाईल। विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा अर्थात भाजपाच्या निवडून आल्यात, तर शिवसेना 60 आमदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे। मात्र असं असतानाही 41 आमदार असलेल्या राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा 15,000 कोटींचा अधिक निधी देण्यात आलाय। शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाचं संख्याबळ असूनही सापत्न वागणूक दिली जात असल्याचं बोललं जात आहे। निधी वाटपावरून शिवसेना आमदार नाराज, एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाच्या 10,000 कोटींच्या निधीला कात्री, निधी कपातीमुळे विकास कामांना खीळ बसेल असं शिवसेना आमदारांचं म्हणणं। विकास कामांना खीळ बसून निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, शिवसेना आमदारांचं म्हणणं। शिवसेनेचे नाराज आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांची भेट घेणार। आपण कुठलेही पैसे हे पक्षीय दिले जात नसतात। त्याच्यामुळे कुठलं खातं कुणाकडे आहे त्यावर पैशाचं निधीचं वाटप होत नसतं। त्या ठिकाणचे प्रायोरिटीचे विषय काय आहेत, अशा प्रकारे गरजेनुसार आणि उपलब्धतेनुसार त्या ठिकाणी विभागांना पैसे दिले जातात। बघा, शिंदे आणि फडणवीस यांच्यातला वाद आता काही लपलेला नाही। फडणवीसांचं सरकार आल्या आल्या एकनाथ शिंदेच्या सगळ्या आमदारांचा जो सुरक्षा त्यांना कवच होतं ते त्यांची सगळी काढण्यात आलेलं आहे। पण भाजपच्या आमदारांचं, भाजपच्या आणि काही खासदारांचं राज्यसभेच्या, त्यांचं सुरक्षा जशा तशी ठेवलेली आहे। त्यामुळे फडणवीस आणि एकनाथ शिंदे याच्यातला वाद आता स्पष्ट झालेला आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आनंदाचा शिधा, तीर्थाटन योजनेसह अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या। मात्र आता या योजनांना स्थगिती दिल्याचं बोललं जात आहे, कारण आनंदाचा शिधा, ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थाटन योजनेला सुद्धा अर्थसंकल्पामध्ये निधीच दिला नसल्याचं समोर आलंय। एकीकडे शिवसेनेला सर्वात कमी निधी मिळालाय, दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांनाही निधी नाहीये। त्यामुळे शिवसेना आमदारांच्या नाराजी मागे हेच कारण असल्याचं सध्या बोललं जात आहे। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।